जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या रागातून राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि ही तोडफोड लोणीकर गटाने केल्याचा आरोप हा तिथं असलेल्या सगळ्या उपस्थित आमदारांनी केलेला आहे। आपल्यासोबत आत्ता या ठिकाणी आमदार लोणीकर साहेब आहेत आणि त्यांचे सुपुत्र राहुल लोणीकर सुद्धा आहेत। आपण त्यांच्या दोघांशीही बोलणार आहोत। लोणीकर साहेब, काय सांगाल तुम्ही? तुमच्यावर आरोप होतो की राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड तुमच्या समर्थकांनी केली आहे। जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका होत्या आणि या निवडणुका बिनविरोध व्हाव्या म्हणून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते अर्जुनराव खोतकरच्या बंगल्यावर मीटिंग झाली। या बैठकीला आमदार राजेश टोपे उपस्थित होते, मी उपस्थित होतो, अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण माजी आमदार उपस्थित होते आणि बैठक झाली, चर्चा झाली आणि त्या 5 तासाच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचं एकूण वातावरण पाहता निवडणूक बिनविरोध व्हावी आणि म्हणून आम्ही बसलो। डायरेक्टर संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली। बँकेच्या चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक होणार होती। माझ्या बंगल्यावर आमदार राजेश टोपे स्वतः 5 तास आले, अर्जुनराव खोतकर माजी मंत्री आले, माजी आमदार अरविंदराव चव्हाण आले। इथंही 5-6 तासाची बैठक झाली आणि चर्चेअंती माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये व्हाईस चेअरमन देण्याचा निर्णय झाला आणि राजेश टोपेंच्या गटाला चेअरमनपद असं ठरलं। आणि ठरल्यानंतर राजेश टोपेंनी पलटी मारली, ऐन वेळाला विश्वासघात केला, दगाफटका केला आणि त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे गोड बोलून विश्वासघात केला। आज आमच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना विचारलं की भैयासाहेब, आपलं ठरलं होतं की परतूर मंठ्यामध्ये व्हाईस चेअरमन पद द्यायचं, मग तुम्ही आमचा विश्वासघात का केला? आणि त्याच्यातून वादावादी झाली। आता तिथं आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की राजेश टोपे साहेबांनी त्यांच्या ड्रायव्हरनं आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून वादावादी झाली आणि त्याच्यातून हे प्रकरण घडलं। संपूर्ण जालना जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात गाजतंय, जालना जिल्ह्याची खूप बदनामी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संघर्ष होऊ नये अशी आमची भूमिका आहे। आता त्यांना संघर्ष करायचा असेल, त्यांना हे प्रकरण वाढवायचं असेल, त्यांना पोलिसात तक्रार द्यायची असेल तर आम्ही अद्यापपर्यंत तक्रार दिली नाही। त्यांच्या गाडीचं काही नुकसान झालं असेल, 50,000चं झालं असेल, 10,000चं झालं असेल, जे काय असेल, काचबीज फुटला असेल तर त्याची नुकसान भरपाई किंवा त्यांचं दुरुस्त करून द्यायला मी तयार आहे। मात्र त्यांना संघर्ष करायचा असेल तर ऑलरेडी त्यांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं आहे, राज्यात सगळीकडं सरकारकडं त्यांच्या नोंदी आहेत, सरकारनं त्यांची दखल घेतलेली आहे गंभीर प्रकरणाची आणि त्यांनी आता ठरवावं रस्त्यावर लढाई करायची तर आम्ही तर रस्त्यावरचीच कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळं आम्हाला संघर्ष करायचा नाही। जालना जिल्हा शांत राहायला पाहिजे, वातावरण खराब होऊ नये, त्यांची तक्रार येईल, आमची तक्रार येईल, त्यांचा मोर्चा निघेल, आमचा मोर्चा निघेल, ही आंदोलनं आम्हाला करायची नाहीत। आम्हाला हे प्रकरण संपवायचं आहे आमच्याकडून। आता त्यांनी ठरवायचं काय करायचं ते। बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केलं की आमच्याकडून प्रकरण संपवायचं आहे। मात्र हा सगळा प्रकार ज्यांच्या समोर घडला ते राहुल लोणीकर आहेत, बबनराव लोणीकरांचे सुपुत्र, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। हा सगळा प्रकार तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात असं सांगितलं जातं आणि तुम्ही निघून गेल्यानंतर ही तोडफोड झालेली आहे। लोणीकर साहेब म्हणतात तुमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार झाला, हा गंभीर आरोप आहे। सर्वप्रथम जसं आत्ताच लोणीकर साहेबांनी सांगितलं की निवडणुकीच्या पूर्वी संचालक मंडळांची जी निवडणूक होती त्यावेळी ठरल्याप्रमाणे जेवढ्या जागा 3 जागा ह्या भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्या ठिकाणी माघार घेतली आणि त्यावेळेस वरिष्ठ नेते खोतकर साहेब असतील, लोणीकर साहेब असतील, टोपे साहेब असतील, या सर्वांनी बैठक, अरविंदराव असतील, या सर्वांची बैठक ठरलं असं होतं की चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या कालखंडामध्ये आपण बिनविरोध ही निवडणूकसुद्धा पार पाडायची आहे। दरम्यान आज आम्ही सभागृहामध्ये गेल्याच्या नंतर सभागृहामध्ये ठरल्याप्रमाणे त्यांनी वागले नाही आणि त्या म्हणून सन्माननीय खोतकर साहेब असतील, अरविंदांना चव्हाण असतील, मी स्वतः असेल, गोरेताई असतील, आम्ही सर्व त्या ठिकाणी बहिष्कार टाकून सभागृहाच्या बाहेर पडलो आणि त्या ठिकाणाहून बाहेर पडल्याच्या नंतर हा सर्व प्रकार घडला। जसं आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या कार्यकर्त्याच्या अंगावर त्या ठिकाणी जाब विचारल्यानंतर गाडी घालण्याचा प्रकार
त्यांना जीवे मारण्याचा प्रकार एक प्रकारे त्यांच्या ड्रायव्हरच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून झाला आणि म्हणून कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी क्रियाला प्रतिक्रिया देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर दोन्ही बाजूनं गंभीर आरोप होत आहेत. पुन्हा एकदा आपण बबनराव लोणीकर यांच्याकडे जातोय. तुम्ही राजेश टोपे यांच्यावरती 3 गंभीर आरोप केलेत. पहिला आरोप म्हणजे त्यांनी शब्द दिला पाळला नाही, दुसरा गंभीर आरोप म्हणजे गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला, आणि तिसरा गंभीर आरोप म्हणजे त्यांचं नाव पोलीस दप्तरी नोंदलं गेलेलं आहे मोठ्या प्रकरणात सध्या सुरू असलेल्या. हे 3 आरोप आहेत. पुन्हा एकदा कसं स्पष्ट करा? राजेश टोपे उसातून जायचं आणि पाचट अंगाला लागू द्यायचं नाही. सशाप्रमाणे प्रकारे ससा असतो तसा गोड बोलणारा प्राणी, स्लो पॉयझन देणारा प्राणी, या माणसाचं खोटरडेपणा आज जिल्ह्यात उघड झालेला आहे. आणि राज्याला सगळं माहिती आहे ना, जे आरोपी अटक झालेले आहेत ते राजेश टोपेंच्या उशा पायथ्याचे सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रभर पूर्ण राज्याला माहिती आहे की राजेश टोपे किती हुशार माणूस आहे. आता तुम्ही गाडी अंगावर घालण्याचा जो प्रयत्न झाला म्हणताय तुमच्या कार्यकर्त्यांच्या, ज्या कोण्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यामार्फत तुम्ही काही तक्रार देणार आहात? त्यांच्याकडनं काय तक्रार येते त्याच्यानंतर आम्ही ठरवू. या सगळ्या प्रकरणामध्ये माजी मंत्री अर्जुनराव खोतकर मला यांचा 2 वेळा फोन आला की लोणीकर साहेब, तुम्ही माजी मंत्री आहात, ज्येष्ठ आहात, 25 वर्ष आमदार आहात, आपल्याकडून तक्रार देऊ नका. मी तुमच्याशी जसं बोललो तसं मी राजेश टोपेंशी बोलून त्यांचा जो गैरसमज आहे तोही काढतो आणि दोघं एकत्र बसून, तिघंजण एकत्र बसून जिल्हा शांत राहण्याच्या दृष्टीनं आपण हा विषय संपू. अर्जुनरावनं मला 2दा फोन केल्यामुळं तक्रार लिहून तयार आहे. शेवटी आता अर्जुनरावचा काय निरोप येतो त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. तर अशा पद्धतीनं लोणीकर पिता पुत्रांनी राजेश टोपे यांच्यावरती सुद्धा पलटवार करताना गंभीर आरोप केलेत. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.